यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। नंदिनी के.आर. ही देशातून पहिली आली आहे, तर विश्वांजली गायकवाड ही राज्यात पहिली आलेली आहे। यूपीएससीचे निकाल जाहीर झालेले आहेत। विश्वांजली गायकवाड महाराष्ट्रातून पहिली आलेली आहे, तर नंदिनी के.आर. ही देशात पहिली आलेली आहे। यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। नंदिनी के.आर. देशातून पहिली, तर विश्वांजली गायकवाड ही राज्यात पहिली आलेली आहे। विश्वांजली गायकवाड ही पुण्याची आहे। देशात आणि राज्यात दोन्ही ठिकाणी पहिल्या क्रमांकावर मुलीच आलेल्या आहेत। यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। नंदिनी के.आर. देशातून पहिली, तर पुण्याची विश्वांजली गायकवाड ही राज्यात पहिली आलेली आहे। विश्वांजली देशात 11व्या स्थानी आहे, मात्र राज्यात तिनं पहिलं स्थान पटकावलंय। नंदिनी के.आर. ही देशात पहिली आलेली आहे। यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। विश्वांजली गायकवाड जी देशात 11व्या स्थानी आहे, ती राज्यात पहिली आलेली आहे। विश्वांजली गायकवाड ही पुण्याची आहे, तर संपूर्ण देशात नंदिनी के.आर. हिनं या यूपीएससी परीक्षेमध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे। राज्यात आणि देशात दोन्ही ठिकाणी पहिल्या क्रमांकावर मुलीच आलेल्या आहेत। पुण्याची विश्वांजली गायकवाड यूपीएससी परीक्षेत देशात 11वी आलेली आहे, तर राज्यात ती पहिली आलेली आहे। यूपीएससी परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। मुख्य परीक्षेचा हा निकाल जाहीर झालेला आहे। पुण्याची विश्वांजली गायकवाड राज्यात पहिली, तर नंदिनी के.आर. ही देशात पहिली आलेली आहे। दरम्यान विश्वांजली ही देशात 11व्या स्थानी आलेली आहे। यूपीएससी मुख्य परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे। यापैकी पुण्याची विश्वांजली गायकवाड ही राज्यात पहिली आलेली आहे। आपल्याबरोबर पुण्याची विश्वांजली गायकवाड जी राज्यात पहिली आलेली आहे यूपीएससी मध्ये, त्या सध्या आपल्याबरोबर आहेत। विश्वांजली, सर्वप्रथम खूप खूप अभिनंदन या यशाबद्दल। आता सध्या काय भावना आहेत? धन्यवाद। अजून मी खूप विचार एवढा केलाच नाहीये, कारण की जस्ट आता रिझल्ट लागला, पण छान वाटतंय, कारण की 3 वर्ष झाले हे टार्गेट होतं आणि ते आता रिझल्ट लागल्यावर ते अचीव्ह झाल्यामुळे छान वाटतंय। पुढे आता काय पाऊल असेल तुझं? पुढे माझा आता या परीक्षेमध्ये पहिला प्रेफरन्स माझा इंडियन फॉरेन सर्व्हिस आहे, परराष्ट्र सेवा। त्यामुळे आता आय एम लुकिंग फॉरवर्ड टू द ट्रेनिंग जे आता सुरू होईल, पण ते सुरू व्हायलाही आता माझ्या हातात बहुतेक अजून 2-3 महिने मध्ये असतील। तर मग त्यात आता एखादी जमली तर फॉरेन लँग्वेज शिकणे आणि इंटरनॅशनल रिलेशन्स बद्दल जमेल तेवढं वाचणे, असा एक प्लॅन आहे। विश्वांजली, यूपीएससी परीक्षेत यश मिळवणं हे जवळपास ही परीक्षा देणाऱ्या प्रत्येकाचं स्वप्न असतं, ध्येय असतं। या ध्येयासाठी तू कशी तयारी केलीस? मी ह्या परीक्षेला आपण बसावं हे मी ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षाला ठरवलं होतं, त्यामुळे तोपर्यंत फार विशेष याचा काही अभ्यास झाला नव्हता। पण नंतर मग एकदा ठरवल्यावर ती परीक्षा काय हे पहिल्यांदा समजून घेतलं, कारण त्याशिवाय अभ्यास करण्यात काहीच अर्थ नाहीये। त्यामुळे ती परीक्षा समजून घेतल्यावर मग त्याचा सिलेबस काय आणि मग काय प्रकारे अभ्यास करायचा आहे हे ठरवलं। त्यामुळे एक प्लॅन आणि त्या प्लॅनला धरून अभ्यास करणे जोपर्यंत आपल्या हातात ते येत नाही असं। आणि मागच्या प्रयत्नामध्ये माझी प्रिलिमच झाली नव्हती, जो पहिला टप्पा असतो तो तसं झालं तरी सुद्धा धीर न सोडता ते करत राहणे। विश्वांजली, या सगळ्या प्रवासामध्ये म्हणजे यूपीएससीची परीक्षा देईपर्यंत कुणाकुणाची मदत लाभली, काय सांगशील? कशा प्रकारे तू अभ्यास केलास? मदत नक्कीच माझ्या पालकांची खूप जास्त, माझा भाऊ म्हणजे घरातली सगळी फॅमिली माझी। कारण जसं मी म्हटलं की जेव्हा ते आता झालंय हे आहे खरं, पण मागच्या वर्षी पहिलाच ह्याला झालं नव्हतं, त्यामुळे तू करत राहा असा विश्वास देणं हे फॅमिलीच। आणि मी अभ्यासही घरीच केला होता, त्यामुळे ते अभ्यासाला अनुकूल वातावरण ते फॅमिली। त्यानंतर माझे अनेक मित्रमैत्रिणी, म्हणजे ह्या सर्कल मधलेही आणि त्या बाहेरचे, आणि मेंटर्स माझे बरेच, म्हणजे ज्ञान प्रबोधिनी म्हणा किंवा चाणक्य मंडल, युनिक अकॅडमी, मी अनेकदा टेस्ट सिरीज वगैरे त्यांना लिहून दिल्यात आणि त्यांनी मला लगेच गायडन्स मागितलाय तो दिलाय। आणि माझे म्हणजे शिक्षक अगदी शाळेपासून, की आपल्याला ते कळत नाही पण तेव्हापासून रुजवलेल्या अनेक गोष्टी मी वापरल्या तिथे परीक्षेमध्ये।
विश्वांजली, तू राज्यात तर पहिली आलेलीच आहे, एक खूपच मोठं यश आहे तुझ्यासाठी, पण देशाचाही पूर्ण विचार केला तर तू देशातही 11व्या स्थानी आहेस. एवढं यश अपेक्षित होतं ही परीक्षा देताना? मला आपण लिस्टमध्ये नक्की असं वाटत होतं आणि 100च्या आत असू असं वाटत होतं, पण ह्या परीक्षेत तुम्ही असा रँक एकदम व्यवस्थित सांगू शकत नाही, पण ह्याची गॅरंटी होती की माझ्या हातात जे आहे ते मी केलंय. त्यामुळे रँकचा मी फार विचार नव्हता केला. मला फक्त मला हव्या त्या प्रेफरन्सची सर्व्हिस हवी होती. तू जसं म्हणालस की पहिलं प्रेफरन्स आहे ते इंडियन फॉरेन सर्व्हिस, पण त्या व्यतिरिक्त आणखीन कोणता विचार केलेला आहे? त्या व्यतिरिक्त मग रेव्हेन्यू सर्व्हिस नाही तर मग ऍडमिनिस्ट्रेटिव्ह असे माझे प्रेफरन्सेस होते. त्याबरोबरच अनेक जण या परीक्षांना बसत असतात, काहींना यश मिळतं जसं तुला यश मिळालेलं आहे, काहींना मात्र अपयश पदरी येतं. काय सांगशील अशा सगळ्या विद्यार्थ्यांसाठी, अशा UPSC परीक्षा देऊ इच्छिणाऱ्यांसाठी? की ह्या परीक्षेचं फक्त यश हे इतकं महत्वाचं नाहीये, पण ही अख्खी परीक्षेची जी जर्नी आहे त्यात आपण खूप गोष्टी शिकतो. त्यामुळे आपण म्हणजे आपल्याला हेच करायचं आहे ध्येय ठेवतोच, पण ते नाही झालं तरी केलेला अभ्यास अजिबात वाया नाही जात. त्यामुळे आपल्याला हे का करायचंय हे जर का आपल्या डोक्यात असेल तर आय थिंक किती पण मग वेळ लागला तर ते करण्याची शक्ती आपल्यात येते. त्यामुळे फक्त विल पॉवर नाही, ती एक वाय पॉवर आपण म्हणतो की मला हे का करायचंय हे एक डोक्यात पक्क पाहिजे. नक्की. खूप खूप धन्यवाद विश्वांजली, झी24 तासशी बोलल्याबद्दल आणि पुन्हा एकदा तुला खूप खूप अभिनंदन झी24 तास कडून तुझ्या या यशाबद्दल. UPSC परीक्षेचा निकाल जाहीर झालेला आहे आणि यात पुण्याची विश्वांजली गायकवाड ही राज्यात पहिली तर देशात 11वी आलेली आहे. झी24 तास रहा एक पाऊल पुढे.